नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण करतो सिमिलॅरिटीवरील क्वेश्चन्स आउट ऑफ टेक्स्टबुक. टेक्स्टबुकच्या बाहेरचे प्रश्न. आपल्याला प्रश्न चौथा SSC बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न चौथा आणि तिसऱ्यामध्ये येतो. हा प्रश्न पाचव्या प्रश्नात येतो. प्रश्न चौथ्या आणि पाचव्या प्रश्नात आपल्याला पुस्तकाच्या बाहेरील प्रश्न येतात. त्यापैकी आपण जवळजवळ 7 प्रश्न तुम्हाला मी व्हिडिओद्वारे पोहोचवलेले आहेत. आपण बघितले असतील, नसतील बघितले तर जरूर बघा. इतरांना पण जरा त्याचा फायदा घेऊ द्या असा प्रयत्न करा. बघूया तर ठीक आहे. आपण हा प्रश्न वाचूया. डायग्राम इकडे दिलेले आहे बघा. ABCD हा स्क्वेअर आहे. या BC बाजूवर एक ट्रायंगल काढलेला आहे आणि दुसरा ट्रायंगल याच्या डायगोनलवर काढलेला आहे. हे आणि ते दोन्ही ट्रायंगल समरूप दिले. बडे त्यांनी सांगितले ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे. आता इथे बघा ना, इन फिगर quadrilateral ABCD is a square. Triangle BCE on side BC and triangle ACF on diagonal AC are similar each other. Then prove that the area of BCE is equal to half of area of ACE. हा मोठा ACE आणि हा छोटा हा याच्या अर्धा आहे असं आपल्याला सांगितलेलं. ठीक आहे. आपल्याला नेहमीची पद्धत तुम्हाला माहीतच आहे की पहिलं सेंटेन्स आपण काय करतो, गिवन मधलं पहिलं सेंटेन्स आपण प्रूफमध्ये घेतो. चला लिहूया का मग. हा बघा, क्वाड्रिलॅटरल ABCD इज a square, triangle BCE similar triangle ACE. तर द्या, आपण हे नको घेऊया, आपण इथे एवढंच म्हणूया. मग याला रिझन देऊया गिवन. चला, हा क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर आहे. स्क्वेअर बोलल्यावर आपल्याला AC त्याचा डायगोनल आहे. मग इथे लिहिणार आपण AC is equal to BC into √2. हा फॉर्म्युला आहे. डायगोनल ऑफ स्क्वेअर is equal to side into √2. बस हा फॉर्म्युला आहे आपल्याला त्यानुसार. आणि याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. हे झालं इक्वेशन 1. चला, दुसरं काय दिले त्यांनी, हा भाग दिलाय. दुसरा भाग असा आहे की ट्रायंगल BCE सिमिलर ट्रायंगल ACF हे पण आपल्याला गिव्हन आहे. अरे, सिमिलर ट्रायंगल दिले आणि त्यांचा एरियाचा रेशो विचारलेला आहे की त्याची रेशो विचारले तर आपल्याला माहित आहे द थेरम ऑफ, कोणता थेरम ऑफ, द थेरम द रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. द रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, थेरम ऑफ. मग त्या थेरमनुसार आपण याचं काय करणार, तर यांच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. मग इथे लिहिणार एरिया ऑफ, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल BCE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ACF इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर, करस्पॉन्डिंग साइड्स. इथे म्हणूया थेरमला मी शॉर्टकट लिहितो. थेरम ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स
झालं हे. मग आपल्याला बघा ए सीची व्हॅल्यू आपण काढलेली आहे इक्वेशन 1 वरून. मग आपण इथे लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल बी सी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए सी एफ, therefore इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. ए सीची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला, काय दिले, बी सी रूट 2 याचा स्क्वेअर. आता या व्हॅल्यू आपण याच्यात भरल्या ना, याची किंमत काढ. याची किंमत काढणार बघा, इकडे असं येणार आहे बी सी स्क्वेअर अपॉन बी सी स्क्वेअर इंटू 2. बी सी स्क्वेअर गेला, नका राहू दे, जाऊ दे. इथे आपण व्हॅल्यू भरली त्याच्यात, पुटिंग व्हॅल्यू गिवन व्हॅल्यू. चला मग आपल्याला आता काय करायचंय, हा जो हे तिकडे लिहूया आपण. म्हणजेच इथे येणार एरिया ऑफ ट्रायंगल बी सी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए सी एफ इज इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन बी सी स्क्वेअर इंटू 2. बी सी स्क्वेअर गेला, राहिला का तर 1/2. बरोबर. मग काय करणार, अगदी सोपं. पुन्हा आपण लिहूया, आपण हवं तर इथे एरिया ऑफ ट्रायंगल बी सी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए सी एफ इज इक्वल टू हा. आपण असं करूया, याचं इकडे करूया, पक्षांतर करूया, म्हणजे याला आपण ट्रान्सफर करू इकडे. मग एरिया ऑफ ट्रायंगल बी सी ई इज इक्वल टू हाफ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ए सी एफ. फिनिश. हेन्स प्रूव्ह. हा 3 मार्काला विचारते. आधीचा प्रश्न 4 मार्काचा होता. आपण बघितलं विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ आपण अशा प्रकारे पटकन आपला सॉल्व झालेला आहे. सोपा पण आहे, परीक्षेला येण्याची अपेक्षा आहे. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ दिला आहे, यूज करा, वापर करा चांगल्या प्रकारे, नियमित, चांगल्या मार्काने पास व्हा.